वेलकम स्टुडंट्स. इन्फो फिजिक्स चॅनलच्या आपल्या या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. चॅप्टर नंबर 2 मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड याच्या लेक्चर नंबर 4ला आपण आज सुरुवात करणार आहोत. आपल्या टेक्स्टबुकमध्ये कॅन यू रिकॉल नावाचं एक सेक्शन आहे. तर आजच्या लेक्चरची सुरुवात आपण या कॅन यू रिकॉलपासून करत आहोत. या कॅन यू रिकॉल सेक्शनमध्ये तुम्हाला 4 क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि या 4 क्वेश्चनच्या आधारे आपण आपलं पुढचं आर्टिकल पाहणार आहोत. यातला पहिला क्वेश्चन आहे, यू मस्ट हॅव ब्लोन सोप बबल इन युअर चाइल्डहुड, व्हॉट इज देअर शेप्स. तुमच्या लहानपणी तुम्ही कदाचित साबणाच्या पाण्याचे फुगे फुगवण्याचा, ज्याला सोप बबल्स म्हटलं जातं, हा प्रयोग करून पाहिला असेल. या शेजारील पिक्चरमध्ये तुम्हाला या पद्धतीचे साबणाचे बबल्स, सोप बबल्स दिसून येत आहेत. तर यांचा आकार कसा असतो हा पहिला प्रश्न. अर्थातच या पिक्चरमध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला त्याचा शेप किंवा आकाराची कल्पना आली असेल. सेकंड क्वेश्चन, वाय डज अ ग्रीस्ड रेझर ब्लेड फ्लोट ऑन द सरफेस ऑफ वॉटर. शेविंग ब्लेड किंवा रेझर ब्लेड ज्याला म्हटलं जातं, असं रेझर ब्लेड जर आपण ऑइल किंवा ग्रीस लावून एखाद्या पाण्याच्या पृष्ठभागावर अगदी अलगद ठेवलं तर तुम्हाला या पिक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे ते पाण्यावर तरंगताना दिसतं. तर हे असं का तरंगतं हा दुसरा प्रश्न. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, वाय कॅन अ वॉटर स्पायडर वॉक कम्फर्टेबली ऑन द सरफेस ऑफ स्टील वॉटर. काही कीटक असतात जे पाण्याच्या पृष्ठभागावरनं चालू शकतात. तर या पिक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे एक वॉटर स्पायडर पाण्याच्या पृष्ठभागावरनं अगदी व्यवस्थित कम्फर्टेबली चालू शकतो. तर हे असे कीटक स्थिर असलेल्या पाण्याच्या पृष्ठभागावरनं का चालू शकतात. आणि चौथा प्रश्न आहे, वाय आर फ्री लिक्विड ड्रॉप्स अँड बबल्स ऑलवेज स्पेरिकल इन शेप. तर या चौथ्या पिक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे पाण्याचे थेंब किंवा पाण्याचे बुडबुडे हे सर्वसाधारणपणे गोलाकार म्हणजे स्फेरिकल आकारामध्ये का तयार होतात. तर या निसर्गामध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या घटनांचा मागचं सायन्स आपण आज शिकणार आहोत. यालाच सरफेस टेन्शन असं म्हटलं जातं. या लिक्विडच्या बाबतीत एक इंटरेस्टिंग फिनॉमिनॉन दिसून येतो, दॅट इज नोन एज दी सरफेस टेन्शन. तर आपलं हे आजचं पुढचं आर्टिकल सरफेस टेन्शन. आपण या आजच्या लेक्चरमध्ये या सरफेस टेन्शनबद्दल जाणून घेणार आहोत. मग हे सरफेस टेन्शन कसं निर्माण होतं, त्याच्या मागची मॉलिक्युलर थेअरी आणि त्याच्याशी रिलेटेड काही टर्म्स आपण आजच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण मॉलिक्युलर थेअरी ऑफ सरफेस टेन्शन पाहणार आहोत. म्हणजे मॉलिक्युलर थेअरीच्या आधारे सरफेस टेन्शन कसं निर्माण होतं, त्याच्यामागं हे मॉलिक्युल्स कसे कारणीभूत असतात ते समजून घ्यायचं. हे समजून घेण्यासाठी आपण काही टर्म्स रिलेटेड टू सरफेस टेन्शन किंवा मॉलिक्युलर थेअरी पाहणार आहोत. याच्यामधली पहिली टर्म आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स. मॅटर इज मेड अप ऑफ मॉलिक्युल्स. Any two molecules attract each other. This force between molecules is called intermolecular force. मॅटर म्हणजे पदार्थ हा मॉलिक्युल्सचा बनलेला असतो आणि या पदार्थाचे कुठलेही दोन मॉलिक्युल्स एकमेकाला अट्रॅक्ट करत असतात. तर त्यांच्यामध्ये जो फोर्स निर्माण होतो त्याला इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हटलं जातं. पदार्थाच्या दोन मॉलिक्युल्समधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन, दॅट इज कॉल्ड एज दी इंटरमॉलिक्युलर फोर्स. हा जो इंटरमॉलिक्युलर फोर्स असतो त्याचे दोन प्रकार असतात. यातला पहिला प्रकार आहे कोहेजिव्ह फोर्स अँड सेकंड ॲडेझिव्ह फोर्स. तर हे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस हे दोन प्रकारामध्ये मोडतात, कोहेजिव्ह फोर्स अँड ॲडेझिव्ह फोर्स. यातला पहिला प्रकार कोहेजिव्ह फोर्स. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ द सेम सबस्टन्स इज कॉल्ड cohesive force or
फोर्स ऑफ कोहेजन. एकाच प्रकारच्या पदार्थाच्या दोन मॉलिक्युल्समधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन याला म्हटलं जातं कोहेजिव्ह फोर्स ऑर फोर्स ऑफ कोहेजन. आपण एखादा पदार्थ घेतला तर त्याचे दोन मॉलिक्युल्स एकमेकाला खेचत असतात. त्या पदार्थाचे कुठलेही दोन मॉलिक्युल्स घेतले तर ते एकमेकाला खेचत असतात, तर त्यांच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन दॅट इज कॉल्ड ॲज दी कोहेजिव्ह फोर्स ऑर फोर्स ऑफ कोहेजन. थोडक्यात दोन लाईक मॉलिक्युल्समधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन. फॉर एक्झाम्पल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू एअर मॉलिक्युल्स. समजा हवेचे दोन मॉलिक्युल्स आहेत तर ते एकमेकाला खेचत असतात. किंवा दॅट बिटवीन टू वॉटर मॉलिक्युल्स इज अ कोहेजिव्ह फोर्स. किंवा दोन पाण्याचे मॉलिक्युल्स घेतले तेही देखील एकमेकाला खेचत असतात. तर अशा दोन समान मॉलिक्युल्स म्हणजे एकाच पदार्थाच्या दोन मॉलिक्युल्समधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन याला म्हटलं जातं कोहेजिव्ह फोर्स ऑर फोर्स ऑफ कोहेजन. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू लाईक मॉलिक्युल्स. कोहेजिव्ह फोर्स इज स्ट्रॉंगर इन सॉलिड्स अँड वीकेस्ट इन गॅसेस. हा जो कोहेजिव्ह फोर्स असतो तो सॉलिड मॉलिक्युलच्या बाबतीत अतिशय स्ट्रॉंग दिसून येतो. आणि या कम्पॅरिझनमध्ये आपण जर गॅस मॉलिक्युल्स घेतले तर या सॉलिडच्या कोहेजिव्ह फोर्सपेक्षा गॅस मॉलिक्युलमधला कोहेजिव्ह फोर्स हा तुलनेनं वीक दिसून येतो, म्हणजे कमी क्षमतेचा दिसून येतो. दिस इज द रिझन वाय सॉलिड्स हॅव अ डेफिनाईट शेप अँड गॅसेस डू नॉट. घनरूप पदार्थ म्हणजे सॉलिड्सला एक डेफिनेट शेप साईज प्राप्त होत असतो, पण गॅसेसला मात्र तसं होत नाही. ज्या कंटेनरमध्ये आपण गॅस घेऊ इट फॉलो द शेप ऑफ दॅट कंटेनर. तर ह्या गॅसेसला पर्टिक्युलर शेप नसणं किंवा सॉलिड्सला शेप असणं याच्या मागचं रिझन हे कोहेजिव्ह फोर्सेस असतात. सॉलिड्समध्ये ते स्ट्रॉंग असतात आणि गॅसेसमध्ये ते वीक असतात. स्मॉल ड्रॉपलेट्स ऑफ लिक्विड कोलॅसेस इन टू वन अँड फॉर्म अ ड्रॉप ड्यू टू दिस फोर्सेस. आपण दोन पाण्याचे थेंब एकमेकाच्या शेजारी ठेवले तर ते एकत्र येऊन त्याच्यापासनं एक मोठा थेंब बनतो. तर याच्या मागं सुद्धा हे कोहेजिव्ह फोर्स हे कारणीभूत असतो. सेकंड टाईप ऑफ फोर्स ॲडेझिव्ह फोर्स. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट सबस्टन्सेस इज कॉल्ड adhesive force or force of adhesion. The force of attraction between molecules of different substances. आपण दोन वेगवेगळे पदार्थ घेतले आणि अशा दोन वेगवेगळ्या पदार्थांच्या मॉलिक्युलमधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन याला म्हटलं तर ॲडेझिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ ॲडेजन. फॉर एक्झाम्पल आपण फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन ग्लास अँड वॉटर मॉलिक्युल्स हा ॲडेझिव्ह प्रकारचा आहे असं म्हणू शकतो. समजा आपण एखाद्या काचेच्या भांड्यामध्ये पाणी साठवलं तर ह्या काचेचे मॉलिक्युल्स आणि पाण्याचे मॉलिक्युल्स एकमेकाला खेचत असतात. इथं काच हा डिफरंट मॅटर आहे, वॉटर हे डिफरंट मॅटर आहे. तर अशा दोन डिफरंट मॅटरमधल्या मॉलिक्युल्समध्ये जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तर त्याला म्हटलं तर ॲडेझिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन. थोडक्यात कोहेजिव्ह फोर्स इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू लाईक मॉलिक्युल्स ऑर मॉलिक्युल्स ऑफ द सेम सबस्टन्स. अँड ॲडेझिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल्स ऑफ द डिफरंट सबस्टन्सेस. दोन वेगवेगळ्या प्रकारच्या मॅटर्सच्या मध्ये किंवा त्यांच्या मॉलिक्युल्समध्ये दिसून येणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन दॅट इज ॲडेझिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आपण या दोन्ही फोर्सची जर कम्पॅरिझन केली तर कोहेजिव्ह फोर्सेस आर मच स्ट्रॉंगर दॅन दी ॲडेझिव्ह फोर्सेस. कोहेजिव्ह फोर्सेसची क्षमता किंवा स्ट्रेंथ ही ॲडेझिव्ह फोर्सपेक्षा कितीतरी जास्त असते किंवा ते नेचरनं स्ट्रॉंग अशी दिसून येतात. दोन्हीच्या कम्पॅरिझनमध्ये कोहेजिव्ह फोर्सेस हे ॲडेझिव्ह फोर्सेसपेक्षा अतिशय शक्तिशाली असतात. आणि प्लस आपण सांगितल्याप्रमाणे कोहेजिव्ह फोर्सेस स्ट्रॉंगर इन सॉलिड्स अँड वीकेस्ट इन गॅसेस. सॉलिड्समध्ये किंवा लिक्विड्समध्ये ते स्ट्रॉंग असतात ॲज कम्पेअर टू गॅसेस. नेक्स्ट आपली टर्म रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्सचा अर्थ आपण पाहणार आहोत. द मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम अ मॉलिक्यूल अप टू विच द मॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह इज कॉल्ड द रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. हे जे मॉलिक्युल्स एकमेकाला खेचत असतात तर एक मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलला जास्तीत जास्त किती अंतरापर्यंत तो असताना खेचू शकतो त्याला म्हटलं जातं रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. हा जो मॉलिक्युलर फोर्स
निर्माण होतो मॉलिक्युल्समध्ये, मॅक्झिमम किती डिस्टन्सपर्यंत तो लागू शकतो, त्या अंतराला किंवा त्या रेंजला रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स म्हणतात. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर इफेक्टिव्ह अप टू अ डिस्टन्स ऑफ ऑर्डर ऑफ फ्यू नॅनोमीटर्स, 10⁻⁹ मीटर, याला आपण नॅनोमीटर म्हणतो. तर हे काही नॅनोमीटरच्या मर्यादेपर्यंत इफेक्टिव्ह असतात इन सॉलिड्स अँड लिक्विड्स. देअरफॉर दे आर शॉर्ट रेंज फोर्सेस. आपण फोर्सेसचे प्रकार पाडतो, लॉंग रेंज फोर्सेस किंवा शॉर्ट रेंज फोर्सेस. फॉर एक्झाम्पल ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ लॉंग रेंज फोर्स. तसं हे जे मॉलिक्युलर फोर्सेस असतात ते शॉर्ट रेंज फोर्सेस असतात, अतिशय कमी अंतरापर्यंत ते इफेक्टिव्ह असतात. आणि हे जे अंतर आहे इन नॅनोमीटर्स, 10⁻⁹ मीटर्स, याच्या रेंजमध्ये हे फोर्सेस इफेक्टिव्ह असतात. या डायग्रॅम एमध्ये एक मॉलिक्यूल दाखवला. हा सेंटरला एक मॉलिक्यूल आहे आणि तो या ॲरोनं दाखवलेल्या डिस्टन्सपर्यंत इतर मॉलिक्युल्सला आपल्याकडे खेचू शकतो. तर या डिस्टन्सला म्हटलं जातं रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. द मॅक्झिमम डिस्टन्स अप टू विच इंटरमॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह इज कॉल्ड ॲज दी रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. या मॉलिक्युलची रेंज किती झाली, तर हा मॉलिक्यूल इथं सेंटरला असेल तर त्या ॲरोच्या लेंथ एवढी त्याची रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स झाली. याच पद्धतीनं या सेकंड डायग्रॅममध्ये सुद्धा पहा, हा आपला ग्रीन कलरचा एक मॉलिक्यूल आहे आणि सपोज दॅट इट इज अट्रॅक्टिंग दी अदर रेड मॉलिक्युल्स. मग आता हा काय करतो, आपल्या सेंटरपासनं या ॲरोच्या लेंथ एवढी समजा त्याची रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स आहे, तर या रेंजच्या आतमधल्या मॉलिक्यूलला तो खेचू शकतो, याच्या बाहेरच्या मॉलिक्यूलला त्याला खेचता येत नाही. तर हे जे डिस्टन्स आहे रेड ॲरोनं दाखवलेलं आहे, याला म्हणायचं त्याची रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. सेकंड टर्म, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. An imaginary sphere with a molecule at its center and radius equal to the molecular range is called the sphere of influence of the molecule. एखाद्या मॉलिक्यूलचा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे काय, त्याचा अर्थ पाहतोय आपण. ॲन इमॅजिनरी स्पियर म्हणजे एक काल्पनिक स्पियर विथ अ मॉलिक्यूल ॲट इट्स सेंटर अँड रेडियस इक्वल टू द रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. या ठिकाणी आपण हा मॉलिक्यूल घेतला ए डायग्राममध्ये. तर हा मॉलिक्यूल सेंटरला ठेवून या रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स एवढी रेडियस घेऊन त्याच्याभोवती ड्रॉ केलेल्या या इमॅजिनरी स्पियरला स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणतात. किंवा या बी डायग्राममध्ये हा ग्रीन कलरचा जो मॉलिक्यूल आहे त्याची ही रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स आहे. मग याच्या एवढं डिस्टन्स किंवा एवढं डिस्टन्स घेऊन आपण किंवा रेडियस घेऊन याच्याभोवती हा जो इमॅजिनरी स्पियर ड्रॉ केला आहे, या इमॅजिनरी स्पियरला स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स असं म्हटलं जातं. प्रभावाचा स्पियर किंवा प्रभाव क्षेत्र म्हणून थोडक्यात. या स्पियरच्या आतमध्ये, या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सच्या आतमध्ये जर दुसरा मॉलिक्यूल आला तर हा मॉलिक्यूल त्याला खेचून घेऊ शकतो. उदाहरणार्थ पहा, हा पहिला रेड कलरचा मॉलिक्यूल आहे, या ग्रीन मॉलिक्यूलच्या या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सच्या आतमध्ये तो आला आहे, तर तो याला अट्रॅक्ट करू शकतो. ग्रीन मॉलिक्यूल कॅन अट्रॅक्ट दी रेड मॉलिक्यूल. हा सेकंड रेड मॉलिक्यूल हा या बाउंड्रीवर आहे, रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्सच्या बाउंड्रीवर आहे, म्हणजे या स्पियरच्या बाउंड्रीवर आहे, याला देखील हा अट्रॅक्ट करू शकेल. पण इन केस ऑफ दिस थर्ड मॉलिक्यूल हा याच्या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सच्या बाहेर आहे, सो इट कॅनॉट अट्रॅक्ट दॅट मॉलिक्यूल. तर थोडक्यात आपल्याला कुठले मॉलिक्यूल या मॉलिक्यूलकडे खेचले जातील हे या इमॅजिनरी कॉन्सेप्टवरनं लक्षात येतं. स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स एक इमॅजिनरी कॉन्सेप्ट आहे. मॉलिक्यूलच्या अवतीभोवती आपण एक इमॅजिनरी स्पियर आहे असं इमॅजिन करू शकतो, ज्याची रेडियस ही रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स एवढी आहे. तर या रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्समध्ये दुसरा मॉलिक्यूल आला किंवा त्या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये हा मॉलिक्यूल आला तर हा मॉलिक्यूल त्यांना खेचू शकतो, अदरवाईज इट कॅनॉट अट्रॅक्ट दॅट मॉलिक्यूल. ह्याची मर्यादा ठरलेली आहे. आणि आपण मागाशी पाहिलं हे रेंज ऑफ मॉलिक्युलर इन नॅनोमीटर्स असते. काही नॅनोमीटर अंतरापर्यंत हा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स पसरलेला असतो. त्याच्या आतमधल्या मॉलिक्यूलला हा खेचू शकतो, त्याच्या बाहेरच्या मॉलिक्यूलला याला खेचता येऊ शकत नाही. नेक्स्ट टर्म, सरफेस फिल्म. द सरफेस लेयर ऑफ अ लिक्विड विथ थिकनेस इक्वल टू रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स इज कॉल्ड द सरफेस फिल्म.
आत्ता आपण पाहिलं रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. तर या कुठल्याही लिक्विडच्या बाबतीत आता या डायग्रॅम बीमध्ये दाखवल्याप्रमाणे एका कंटेनरमध्ये आपण एक लिक्विड घेतलेलं आहे. हे ब्ल्यू कलरचं दिसतंय ते लिक्विड आहे. तर या सरफेस लेयर ऑफ लिक्विड विथ थिकनेस इक्वल टू रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स इज कॉल्ड दी सरफेस. या लिक्विडच्या या XY सरफेसपासून त्याच्या रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स एवढ्या थिकनेसचा एक लेयर घ्यायचा. XY हा याचा लिक्विडचा सरफेस आहे आणि त्याच्यापासून समजा X', Y' हा लेयर त्याच्या रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स एवढ्या अंतरावर आहे. तर इथून इथपर्यंत अंतरापर्यंतचा हा जो भाग आहे किंवा ही जी फिल्म आहे त्याला म्हटलं जातं सरफेस फिल्म. कुठल्याही लिक्विडच्या सरफेसपासून रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स एवढ्या अंतरावरच्या जाडीच्या या थराला सरफेस फिल्म असं म्हणतात. हे आपल्या आकृतीमध्ये दिस इज द लेअर शोन बिटवीन XY अँड X', Y' इन फिगर बी. या बी फिगरमध्ये XY, X', Y' एवढ्या जाडीचा जो थर आहे याला आपण सरफेस फिल्म म्हणणार आहोत. इथं दाखवताना आकृतीमध्ये ही जाडी आपल्याला विजिबल दाखवलेली आहे, पण प्रॅक्टिकली रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स ही 10⁻⁹ मीटर म्हणजे नॅनोमीटर्समध्ये असते. इथल्या या लेअरची जाडी नॅनोमीटर्समध्ये असणार आहे. अतिशय पातळ असा हा थर असतो. इनविजिबल टू आय इतका तो कमी थिकनेसचा असतो. नेक्स्ट डेफिनेशन, फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड. इट इज द सरफेस ऑफ फ्लुइड विच डज नॉट एक्सपिरियन्स एनी शिअर स्ट्रेस. या लिक्विडचा हा जो सरफेस आहे ज्याच्यावर शिअर स्ट्रेस निर्माण होत नाही त्याला फ्री सरफेस ऑफ लिक्विड म्हणतात. फॉर एक्झाम्पल, the interface between liquid and the air above in figure B. XY is the free surface of liquid. कुठलंही लिक्विड आपण एखाद्या कंटेनरमध्ये घेतलं तर त्या लिक्विडचा जो लेयर असतो टॉपमोस्ट लेयर म्हणजे वरचा जो थर असतो तो त्याच्यावर जो बाहेर जो पदार्थ असेल त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. या आपल्या केसमध्ये इथपर्यंत लिक्विड आहे आणि याच्या बाहेर एअर म्हणजे हवा आहे. तर असं एअर आणि लिक्विड याची ही जी बाउंड्री आहे या बाउंड्रीला फ्री सरफेस ऑफ लिक्विड म्हणतात. हा जो वरचा थर आहे लिक्विडचा दॅट इज कॉल्ड एज दी फ्री सरफेस. इट इज द सरफेस ऑफ अ फ्लुइड विच डज नॉट एक्सपिरियन्स एनी शिअर स्ट्रेस. या लेअरला किंवा या थराला कुठल्याही प्रकारचा शिअर स्ट्रेस निर्माण होत नाही किंवा तो एक्सपिरियन्स करत नाही, त्याला फ्री सरफेस ऑफ लिक्विड म्हणतात. फॉर एक्झाम्पल, दी इंटरफेस बिटवीन लिक्विड अँड दी एअर XY. हा जो XY लेअर आहे तो म्हणजे या लिक्विडचा फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे. आपल्या टेक्स्टबुकमधल्या रिमेंबर दिस सेक्शनमध्ये तुम्हाला एक सेंटेन्स दिलेला आहे. वाईल स्टडिंग प्रेशर वी कन्सिडर्ड बोथ लिक्विड्स अँड गॅसेस, बट ॲज गॅस डू नॉट हॅव अ फ्री सरफेस दे डू नॉट एक्झिबिट सरफेस टेन्शन. आत्तापर्यंत आपण फ्लुइड्स म्हणजे लिक्विड आणि गॅसेसची माहिती पाहत होतो, पण आता या आर्टिकलमध्ये आपण फक्त लिक्विड असा शब्द उच्चारतो. तर याला कारण काय असतं, आपण जर एखादं लिक्विड घेतलं तर त्याला हा फ्री सरफेस असू शकतो, पण गॅसेसच्या बाबतीत मात्र असा फ्री सरफेस दिसून येत नाही. आणि ही जी सरफेस टेन्शन नावाची प्रॉपर्टी आहे ही फक्त फ्री सरफेस असलेल्या लिक्विड्सला लागू पडते किंवा पदार्थांना लागू पडते. या ठिकाणी गॅसेसला अशा प्रकारचा फ्री सरफेस अस्तित्वात नसतो. हेन्स दे डू नॉट एक्झिबिट सरफेस टेन्शन, म्हणजे त्यांच्या अंगी सरफेस टेन्शन ही प्रॉपर्टी निर्माण होऊ शकत नाही. नेक्स्ट, सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी. आपण आता मॉलिक्युलर थेरीच्या आधारे हे सरफेस टेन्शन नावाची प्रॉपर्टी कशी निर्माण होते ते समजून घेणार आहोत. सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी. यासाठी आपण मगासारखंच एका कंटेनरमध्ये एक लिक्विड आहे असं इमॅजिन करूया. पाण्यासारखं एखादं लिक्विड आपण या कंटेनरमध्ये घेतलेलं आहे. Figure B shows free surface of liquid XY and X', Y' is the inner layer parallel to XY at distance equal to the range of molecular force. Hence, the section X', Y' is
द सरफेस फिल्म. तर या कंटेनरमध्ये आपण हे जे लिक्विड घेतलेलं आहे, या लिक्विडचा हा वरचा लेअर, याला आपण सरफेस फिल्म असं म्हणतो आहे. वाय डॅश एक्स ही याची सरफेस फिल्म आहे. हा त्याचा फ्री सरफेस आहे XY, आणि त्याच्या खाली रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स एवढ्या अंतरावर ही त्याची सरफेस फिल्म आहे. वाय डॅश एक्स ही त्याची सरफेस फिल्म आहे. या लिक्विडमध्ये आपण 3 मॉलिक्यूल कन्सिडर करणार आहोत. कन्सिडर 3 मॉलिक्युल्स A, B and C such that molecule A is deep inside the liquid, molecule B within surface film and molecule C on the surface of the liquid. आपल्याकडे या लिक्विडमधले 3 मॉलिक्युल्स आहेत. फर्स्ट मॉलिक्यूल A विच इज वेल बिलो दी सरफेस फिल्म. या सरफेस फिल्मच्या खूप आतमध्ये या लिक्विडमध्ये हा मॉलिक्यूल A आहे. त्यानंतर मॉलिक्यूल B इज सिच्युएटेड विदिन द सरफेस फिल्म. या लिक्विडची ही जी सरफेस फिल्म आहे, या सरफेस फिल्मच्या आतमध्ये हा B मॉलिक्यूल आहे. अँड देर इज थर्ड मॉलिक्यूल, दॅट इज मॉलिक्यूल C विच इज ऑन द सरफेस ऑफ द लिक्विड. हा C मॉलिक्यूल बरोबर या लिक्विडच्या सरफेसवरचा घेतलेला आपण. असे 3 मॉलिक्युल्स आहेत, A, B अँड C. A विदिन लिक्विड, वेल विदिन लिक्विड. B बिलो लिक्विड सरफेस बट इट इज इन द सरफेस फिल्म. अँड C मॉलिक्यूल ऑन द सरफेस ऑफ द लिक्विड. आता या प्रत्येक मॉलिक्यूलवर जो मॉलिक्युलर फोर्स निर्माण होत असतो, इंटरमॉलिक्युलर फोर्स, हा डिफरंट निर्माण होतो. तर आपण प्रत्येक मॉलिक्यूलच्या बाबतीत काय घडते ते पाहूया. फर्स्ट A मॉलिक्यूल. ॲज मॉलिक्यूल A इज डीप इनसाइड द लिक्विड, its sphere of influence is also completely inside the liquid. As a result, molecule A is acted upon by equal cohesive force in all direction. Thus, the net cohesive force acting on A is 0. हा आपला पहिला मॉलिक्यूल A मॉलिक्यूल जो आहे तो विदिन लिक्विड आहे. त्याच्या सर्व बाजूला लिक्विड मॉलिक्युल्स असणार आहेत. हा A मॉलिक्यूलचा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स आहे. तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल, ह्या A मॉलिक्यूलचा हा जो स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स आहे हा कम्प्लिटली लिक्विडच्या आतमध्ये आहे. त्यामुळे त्याच्या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये येणारे अन्य मॉलिक्यूल हे सगळे लिक्विड मॉलिक्युल्स असणार आहेत. त्याच्या सर्व बाजूला लिक्विड मॉलिक्युल्स असतात. आता हे लिक्विड मॉलिक्युल्स काय करतात, या A मॉलिक्यूलवर कोहेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट करतात. आपण असं आपल्या सोयीसाठी असं भाग पडूया. समजा हा हाफ स्पियर घेतला, वरचा हाफ स्पियरमध्ये जे लिक्विड मॉलिक्युल्स आहेत ते त्याला वर खेचतील, खालच्या हाफ स्पेअरमध्ये मॉलिक्युल्स त्याला खाली ओढतात. उभे 2 भाग केले तर डावीकडच्या भागामधले मॉलिक्यूल त्याला डावीकडे खेचतात, उजवीकडचे मॉलिक्यूल त्याला उजवीकडे खेचतात. किंवा इकडं तिरक्या दिशेला मॉलिक्युल्स असतील ते त्याला वर तिरक्या दिशेने खेचतात, इकडं खाली खेचतात, किंवा इकडं वर आणि खाली खेचलं जातं. असं सर्व बाजूनी या मॉलिक्यूलला, A मॉलिक्यूलला इतर मॉलिक्यूल आपल्या दिशेनं ओढत असतात. आणि ऑन ॲन ॲव्हरेज युनिट एरियामधल्या किंवा युनिट व्हॉल्यूममधल्या मॉलिक्यूलची संख्या लिक्विडमध्ये कॉन्स्टंट असते. स्टेडी लिक्विड घेतलं तर तिथं ऑन ॲन ॲव्हरेज मॉलिक्यूलची संख्या सारखी असते. त्यामुळं या A मॉलिक्यूलच्या कुठल्याही भागामध्ये आपण मॉलिक्यूलची संख्या कॅल्क्युलेट केली तर ती जवळपास सारखी बरत असते. त्यामुळे वरच्या सेक्शनमध्ये जेवढे लिक्विड मॉलिक्यूल असतील स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सच्या, तेवढेच खालच्या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स, हाफ स्पियर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये असतील. डावीकडे जेवढे असतील तेवढेच उजवीकडं. आणि त्यामुळं या A मॉलिक्यूलवर जो नेट कोहेसिव्ह फोर्स ॲक्ट होत असतो तो 0 तयार होतो. आणि त्याला रिझन काय असतं, तर डावीकडे जेवढा फोर्स आहे तेवढाच उजवीकडं अप्पर म्हणजे वरच्या दिशेला जेवढा आहे तेवढाच लोअर डिरेक्शनमध्ये, किंवा इकडं तिरक्या दिशेला जेवढा फोर्स असेल तेवढाच खाली तिरक्या दिशेला, वरच्या तिरक्या दिशेला जेवढा असेल तेवढाच खाली दिशेला. त्यामुळं या A मॉलिक्यूलवरचा नेट किंवा रिझल्टंट फोर्स जो आहे कोहेजनचा, दॅट इज इक्वल टू 0. हे सगळे फोर्सेस एकमेकाला बॅलन्स करतात आणि A मॉलिक्यूलवरचा रिझल्टंट फोर्स हा 0 असतो. रिमेंबर, रिझल्टंट फोर्स ऑन A इज 0. आपण आता B मॉलिक्यूलच्या बाबतीत पाहूया. मॉलिक्यूल B. हा मॉलिक्यूल B हा या सरफेस फिल्ममध्ये एक्झिस्ट आहे. मॉलिक्यूल B लाईज विदिन द सरफेस लेअर अँड बिलो द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. या फ्री सरफेसच्या खाली आणि या सरफेस फिल्ममध्ये किंवा सरफेस लेअरमध्ये आहे. As larger part of its sphere of influence is inside the liquid and a smaller part
is in air. Due to this, a strong downward cohesive force acts on the liquid molecule. The adhesive force acting on molecule B is due to air molecules above it, and within its sphere of influence is weak. It points upward. As a result, the B gets attracted inside the liquid. तर आपण या सेकंड बी मॉलिक्यूल्सच्या बाबतीत पाहायला गेलो तर हा बी मॉलिक्यूल या सरफेस फिल्ममध्ये आहे आणि या बी मॉलिक्यूलचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे त्याचा हाफ पार्ट हा लिक्विडमध्ये आहे आणि रिमेनिंग हाफ पार्ट जो आहे त्यातला काही बऱ्यापैकी काही अंश हा लिक्विडच्या आतमध्ये आहे आणि हा वरचा राहिलेला फक्त भाग हा एअर या मीडियममध्ये आहे. वर हवा आहे तर त्या एअरमध्ये त्याचा काही सेक्शन एअरमध्ये जातो आहे, पण मेजर सेक्शन जो आहे 80 to 90% त्याचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स हा या लिक्विडमध्ये आहे आणि फक्त रिमेनिंग पार्ट हा एअरमध्ये आहे. आता इथं मागासारखंच काय होणार आहे पहा, आपण जर त्याचे आडवे हॉरिझॉन्टल स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्सचे दोन पार्ट पाडले तर या खालच्या भागामध्ये सर्व लिक्विड मॉलिक्युल्स आहेत आणि या वरच्या पार्टमध्ये सुद्धा मेजर लिक्विड मॉलिक्युल्स आहेत आणि ह्या रिमेनिंग पार्टमध्ये एअर मॉलिक्युल्स आहेत. खालचे मॉलिक्यूल त्याला कोहेजिव्ह फोर्स लावून खाली खेचत असतात, इथपर्यंतचे मॉलिक्युल्स त्याला कोहेजिव्ह फोर्स लावून वर खेचत आहेत आणि रिमेनिंग पार्टमधले एअर मॉलिक्यूलसुद्धा त्याला वर ओढतात, पण दे एक्झर्ट ॲडेझिव्ह फोर्स ऑन द मॉलिक्यूल बी. हा बी मॉलिक्यूल वॉटरचा आहे आणि इथले मॉलिक्युल्स मात्र एअर मॉलिक्युल्स आहेत तर ते ॲडेझिव्ह फोर्स लावतात आणि इथून खालच्या भागातले मॉलिक्युल्स मात्र त्याच्यावर कोहेजिव्ह फोर्स लावतात. तर आपण तुलना केली तर खालच्या स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये लिक्विड मॉलिक्युल्स आहेत ते कोहेजिव्ह फोर्स लावत आहेत आणि प्लस त्यांची संख्या जास्त आहे. वरच्या सेमी स्पिअरमध्ये मात्र इथपर्यंतच लिक्विड मॉलिक्युल आहेत त्यामुळे त्यांची संख्या कमी असणार आहे खालच्या तुलनेमध्ये आणि प्लस वर जे आहेत ते एअर मॉलिक्युल्स आहेत. वी नो दॅट एअर इज लेस डेन्सर दॅन दी लिक्विड. या लिक्विडच्या पानानं एअर ही हवेची घनता ही कमी असते आणि त्यामुळे तिथं मॉलिक्युलची संख्या हवेची कमी असते ॲज कम्पेअर टू लिक्विड मॉलिक्युल्स. तर दोन्ही बाजूला विचार केला आपण तर खालच्या बाजूला लिक्विड मॉलिक्यूल जास्त आहेत आणि ते कोहेजिव्ह फोर्स लावत आहेत, वरच्या बाजूला लिक्विड मॉलिक्यूल संख्येनं कमी आहेत आणि एअर मॉलिक्यूल जे आहेत ते मात्र ॲडेझिव्ह फोर्स लावत आहेत. त्यामुळं या मॉलिक्यूल बीवरचा डावीकडे जेवढा फोर्स असतो तेवढा उजवीकडे फोर्स असतो, पण डाऊनवर्ड डिरेक्शनमधला फोर्स आणि अपवर्ड डिरेक्शनमधल्या फोर्समध्ये मात्र तफावत आढळून येते. याच्यावर खालच्या दिशेला जास्त फोर्स निर्माण होतो ॲज कम्पेअर टू अपवर्ड डिरेक्शन आणि त्यामुळं या बी मॉलिक्यूलवरचा रिझल्टंट फोर्स काय करत असतो, या बी मॉलिक्यूलला लिक्विडच्या आतमध्ये म्हणजे खाली ओढायचा प्रयत्न करत असतो. तर या स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये असलेल्या या मॉलिक्युल्समुळे असं घडतं. मेजर मॉलिक्युल्स हे लिक्विडचे आहेत ते त्याला डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये ओढत आहेत आणि थोडे मॉलिक्यूल जे अपवर्ड डिरेक्शनमध्ये ओढतात त्यांचा रिझल्टंट फोर्स हा टोटली डाऊनवर्ड असतो आणि त्यामुळे या फिल्मच्या आतमध्ये जेवढे बी मॉलिक्यूलसारखे अन्य मॉलिक्युल्स असतील त्या सर्वांना खाली ओढलं जातं. ए मॉलिक्यूलसारख्या सगळ्या मॉलिक्युल्सला रिझल्टंट फोर्स 0 आहे, पण या फिल्म लेअरमधल्या मॉलिक्युल्सला मात्र रिझल्टंट फोर्स डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये निर्माण होतो. या बी मॉलिक्यूलसारखे असंख्य मॉलिक्यूल या सरफेस फिल्ममध्ये असतात जे खालच्या दिशेनं ओढले जात असतात. आता आपण थर्ड मॉलिक्यूल सी मॉलिक्यूलच्या बाबतीत पाहूया. The same holds for molecule C, which lies exactly on the free surface of liquid. Half of the sphere of influence is in air and half in the liquid. The number of air molecules within the sphere of influence of molecule C above the free surface of liquid is much less than the number of liquid molecules within the sphere of influence that lies within the liquid. This is because the density of air is less than that of liquid. The adhesive force trying to pull the molecule above the liquid surface is much weaker than the cohesive force that tries to pull the molecule inside the liquid surface. As a result, the molecule C also gets attracted inside the liquid. या थर्ड मॉलिक्यूल म्हणजे सी मॉलिक्यूलच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर त्याचा हा सी मॉलिक्यूल ऑन द सरफेस ऑफ लिक्विड आहे त्यामुळे त्याचा हाफ स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स हा लिक्विडच्या इनसाइड आहे आणि हाफ स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स इज आउटसाइड द लिक्विड, दॅट मीन्स इट इज इन दी एअर.
मग या हाफ सेमीस्पियरमध्ये जे मॉलिक्युल्स असणार आहेत खालच्या ते लिक्विड मॉलिक्युल्स असणार आहेत. दे विल एक्झर्ट कोहेजिव्ह फोर्स ऑन दिस मॉलिक्युल. आणि ह्या हाफ सेम किंवा सेमी स्पियरमध्ये वरच्या बाजूला जे मॉलिक्युल्स असणार ते एअर मॉलिक्युल्स असणार आहेत. अँड दे विल एक्झर्ट ॲडेझिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑन द मॉलिक्युल सी. मग आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे या खालच्या भागामध्ये जे लिक्विड मॉलिक्युल्स आहेत या लिक्विडची डेन्सिटी जास्त असते, त्यामुळं इथं मॉलिक्युलची संख्या जास्त भरते. आणि अप्पर पार्टमध्ये एअर आहे विच इज लेस डेन्सर ऑर इट्स डेन्सिटी इज लेस दॅन लिक्विड. त्यामुळं इथं एकतर मॉलिक्युलची संख्या कमी भरते आणि प्लस ते या सी मॉलिक्युलवर ॲडेझिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन लावत असतात. आणि त्यामुळं जर आपण रिझल्टंट पाहायला गेलो तर या सी मॉलिक्युलवरचा रिझल्टंट फोर्स हा पूर्णतः डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये असतो. अपवर्ड डिरेक्शनमध्ये एअर मॉलिक्युल संख्येनं कमी असतात आणि प्लस ते ॲडेझिव्ह फोर्स लावत असतात. त्यामुळं अपवर्ड डिरेक्शनचा फोर्स अतिशय कमी, अगदी निग्लिजिबल असतो ॲज कम्पेअर टू डाऊनवर्ड फोर्स, डाऊनवर्ड कोहेजिव्ह फोर्स. आणि त्यामुळं या सी मॉलिक्युलला पूर्णतः लिक्विडच्या आतमध्ये डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये खेचलं जातं. रिझल्टंट फोर्स ॲक्टिंग ऑन द सी मॉलिक्युल इज टोटली डाऊनवर्ड. या सरफेस फिल्मवर किंवा या अप्पर लेअरवर XY लेअरवर अशा सी मॉलिक्युलसारखे असंख्य मॉलिक्युल असतात. या XY या वरच्या लेअरमध्ये लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युल्स लाईक सी मॉलिक्युल्स असतात, ज्या सर्व मॉलिक्युल्सला असा डाऊनवर्ड फोर्स निर्माण होत असतो खाली खेचणारा. आणि प्लस ही जी सरफेस फिल्म आहे XY Y' या सरफेस फिल्ममधल्या सर्व मॉलिक्युल्सला डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये खेचणारा फोर्स निर्माण होतो. Thus, all molecules in the surface film are acted upon by an unbalanced net cohesive force directed into the liquid. Therefore, the molecules in the surface film are pulled inside the liquid. This minimizes the total number of molecules in the surface film. As a result, the surface film remains under tension. The surface film of a liquid behaves like a stretched elastic membrane. This tension is known as surface tension. तर या सरफेस फिल्ममध्ये जेवढे मॉलिक्युल्स असतील त्या सगळ्या मॉलिक्युल्सला हे लिक्विड खालच्या दिशेनं ओढायचा प्रयत्न करतं. रिझल्टंट नेट फोर्स कोहेजिव्ह फोर्स हा डाऊनवर्ड असतो आणि त्यामुळे इथले मॉलिक्युल्स या खालच्या भागामध्ये जायचा प्रयत्न करतात. आणि त्यामुळं या सरफेस फिल्ममधल्या मॉलिक्युलची संख्या कमी होते. आणि त्यामुळं ही सरफेस फिल्म एका स्ट्रेच्ड मेम्ब्रेन म्हणजे एखाद्या ताणलेल्या पडद्यासारखी काम करते. याच्यावरचा फोर्स याला खाली ओढतो आणि त्यामुळं ही एका ताणलेल्या पडद्यासारखी काम करते. आणि तिच्यावर जो ताण निर्माण होतो दिस टेन्शन इज नोन ॲज सरफेस टेन्शन. तर या पृष्ठभागावर, या फिल्मच्या पृष्ठभागावर किंवा या लिक्विडच्या पृष्ठभागावर एक ताण निर्माण होतो, यालाच आपण सरफेस टेन्शन म्हणतो. द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ॲक्ट्स टँजेन्शियल टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. तर या लिक्विड फिल्मला खालच्या दिशेनं ओढणारा फोर्स निर्माण होतो आणि त्यामुळं ही फिल्म अशी ताणल्यासारखी निर्माण होते. आणि मग त्याचा रिझल्ट म्हणून काय होतो, या फिल्मला टँजेन्शियल म्हणजे या फिल्मच्या पृष्ठभागाला समांतर असा एक फोर्स निर्माण होतो, ज्याला आपण सरफेस टेन्शन म्हणणार आहोत. तर इथं सरफेस टेन्शन का निर्माण होतं याची मॉलिक्युलर थेरी आपण पाहिली. मॉलिक्युलर थेरीच्या आधारे आपल्या लक्षात येतं की हे जे कोहेजिव्ह फोर्सेस असतात लिक्विडच्या आतमध्ये निर्माण होणारे, त्या लिक्विडच्या आतमध्ये निर्माण झालेल्या कोहेजिव्ह फोर्सेसमुळं हा जो लिक्विड सरफेस आहे तो एका स्ट्रेच्ड मेम्ब्रेनसारखा काम करत असतो. त्याला हे लिक्विड खालच्या भागामध्ये म्हणजे लिक्विडच्या पार्टमध्ये ओढायचा प्रयत्न करतं. दॅट विल रिड्यूस दी नेट नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन द फिल्म ऑर ऑन दी सरफेस. आणि त्यामुळं तो एका स्ट्रेच्ड मेम्ब्रेनसारखा काम करत असतो. आणि या स्ट्रेच्ड मेम्ब्रेनला जो ताण निर्माण होतो त्याचा रिझल्ट म्हणून या लेअर ऑफ द लिक्विड, या अप्पर लेअर ऑफ द लिक्विडवर हॉरिझॉन्टल डिरेक्शनमध्ये फोर्सेस निर्माण होतात आणि या फोर्सेसला आपण सरफेस टेन्शन म्हणणार आहोत. या ठिकाणी आपण आपलं आजचं हे लेक्चर कन्क्लूड करतोय. थँक्स फॉर वॉचिंग. तुम्हाला हे चॅनल आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका आणि याचबरोबर हे चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. थँक्यू.